हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। आज 16,000 रुपये घेऊ नका, कारण शेतकऱ्यांची पोरं आहेत, कष्टकऱ्यांची पोरं आहेत। कशासाठी तुम्ही 16,000 घेता? माझा फोन उचलला ना त्या चेअरमननी तुमच्या, चला याच्यासाठी मी इथं शाळेवरती आलो। मी लोकांची मदत घेतली, लोकांची, आणि प्रत्येक वेळेला गरीब विद्यार्थ्यांचे पैसे पण भरतो मी, नाही भरत असा पण नाही। आणि मग माझा फोन नाही घ्यायचा, मी केला असता तर उचलला असता तर चालला असता। अरे तू बसलाय माझ्यामुळे, बघू पुढे काय। मुलींचे तुम्ही 16,000 घेता तर कुठल्या बेसवरती घेता? चिक्कार गोष्टी होतात इथे, चिक्कार गोष्टी घडतात, हे पण घडवा। विनोद होता तेव्हा 22 वर्ष अगोदर, तो शिपाई आहे, त्याला कुठे घेतो? फिरवून करतो, तू हो माझ्या मागे लागत होती। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शाळा आहे म्हणून संस्था आहे, बरोबर? शाळा आहे म्हणून संस्था आहे, शाळा कोणाच्या बापाची? कोणी काय दिलंय? हे जे पोरी आहेत ना, याचा बाप जो आहे ना, त्यांनी पण त्यांच्या गावातून, हे काय लांबचा नाही, हे साण्याचंच आहे, तर त्यांच्या गावातून कोणाकडनं 10,000 रुपये, कोणाकडनं 5 रुपये, कोणाकडनं 5 किलो भात, 10 किलो भात, 2 रुपये, 5 रुपये, कसं नाही बसत नाही नको माझा अधिकार नाही ते काय। भाऊसाहेब तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, मी घरी बसेल ना आपल्या, तिथं लागलं तुला सांगेल जेवण पण बनव, हा। तर यांच्या आजोबांनी त्यावेळेला ह्या संस्थेकरता, ही शाळा करता, संस्थेकरता नाही बोलता, तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्या गावातून, त्यांचे तर दिले, ते पाटील होते मोठे काय, तर त्यांनी तर दिले, पण गावातलं पण जमा करून दिले परिसरातल्या लोकांनी। मग तो गोपाळ पाटील का होता आरमळे आपल्याकडे, याच करता लोक घेतली होती। तो गोपाळ पाटील खातिवलीचा जाधव का होते, ते पांडुअप्पा का होते, परिसरातली लोक का होती, तर त्या लोकांनी इथशी पैसे, शाळा ही बांधायला, इमारत बांधायला। याच्या अगोदर त्या गौरू नानाची तिथे होती, त्या दगडू पाटलांच्या तिथे होती शाळा, लोकांनी पण तुम्हाला दिली। मधून शाळून घ्यायची तर मी आणली आतमध्ये, ती पण तिथं पण 2 वर्ग भरत होते, बरोबर? तर ती मी आल्यानंतर बघितलं वर्ग बाहेर, सारा पैसे किती होते काढा आत्ता पण हिशोब, 1,08,000 रुपये त्यावेळेला शिल्लक होते। कधी पण काढा, डोक्यात आमच्या बरोबर असतो ते। तर ते 1,08,000 शिल्लक असताना आपण ते बघितलं पैसे एवढे, मग देणा कोणाला आहे? तर दत्ता ठाकरेला काय देणं होता, काही हा बाळा चव्हाण बेकरीवाला, त्याला काय देणं होता, तर ते आपण त्यांना पैसे देऊन, मी सुदाम भाऊसाहेबाला सांगितलं त्यावेळेला, त्यांचे देऊन टाक। मी त्यांना पण सांगितलं, हे कमी करा रे पैसे, तेवढे ना, मी नवीनच बसलोय तशी, मला कामं करायची। ते झालं, त्यांचे पैसे देऊन टाकले, आणि नंतर काय राहिले असतील ते मला माहित नाही, पण मी आलो त्यावेळेला चार्ज घेतला तेव्हा 1,08,000, आणि वरती काही चिल्लर पैसे असतात। हे जेव्हा आपण काय करतो, लोकांनी तुम्हाला दिलेले आहेत, आणि तुम्ही ती 16,000 रुपये आज घ्यायची गरज नाही, माझं म्हणणं आहे। आज 16,000 रुपये घेऊ नका, कारण शेतकऱ्यांची पोरं आहेत, कष्टकऱ्यांची पोरं आहेत। कशासाठी तुम्ही 16,000 घेता? आपल्याकडे त्या सायन्सला किती शिक्षक याच्यावरती आहेत, ग्रँडवरती आहेत? 6 शिक्षक ग्रँडवरती आहेत तुमचे। मग 6 शिक्षक आहेत, तरी पण घ्या, आपल्याला शाळा चालवायची, संस्था चालवायची, तुमची कामं चालू आहेत, त्या इमारत बांधायची, सगळं काय आम्ही ते कबूल करू, पण हे उलट ते 16 पण नाही घ्यायला पाहिजे। जेव्हा आम्ही फोन करतो, मी बाळू जगे जेव्हा फोन करतो ना, तेव्हा 16 पण नाही घ्यायला पाहिजे। काय तुम्हाला उलट तुम्ही बोलायला पाहिजे, तर त्या माणसाने फोन केलाय, माझा फोन उचलला नाही त्या चेअरमननी तुमच्या, हा फोन उचलला नाही, हा समोर माणूस फोन लावून दिला, घेतला नाही, बोलतो मला नाही बोलायचं त्याच्याशी। चला याच्यासाठी मी इथं शाळेवरती आलो, नाही तर माझं शिक्षण नाही, तुम्हाला पण सांगतो शिक्षण नाही, मला धड सही नाही करता येत, तुम्हाला माहिती आहे, आणि मला इथे यायचं मला गरज नव्हती, निवड त्याच्याकरता आलो, आणि तो म्हणतो माझा फोन नाही घेत, समोरवाला माणूस देतो, मी नाही केलेला, माझा फोन उचलू नको,
पण समोर जर माणूस देतो तुम्हाला फोन का बाबा जगे मामांशी बोल तू, हा बोलत नाही, याच्यासाठी मी आलो. आत्ता पण हा कसा बसला इथे, कसं काय बसलेलं आहे, काय आमचा जीव काय तडफडत नाही का? तरी पण एक शब्दाने बोलत नाही भाऊसाहेब आपण. चला ठीक आहे, तुमची ध्यानात तुम्ही बघू पुढच्या वेळेला काय करू. पण जेव्हा आम्ही सांगतो ना, आम्ही चुकीचं सांगतो का? मी यांच्याकडनं काय पैसे नाही घेतल्या पोरांकडनं. आणि तुम्हाला माहिती आहे ना, टाइम पडला 50,000 रुपयाचा चेक देतो मी घरात देतो, माहिती आहे आपल्याला या गोष्टी. हा गरीब पोरांची फी साठी देतो. नाही आता साहेब काय आलं माहिती का, आता हे जे आपलं ऍडमिशन चालू आहेत ना, 2 तुकड्या आहेत सायन्सचा. एक तुकडी तुमचा कशावर लागला नंबर, सेल्फ फायनान्सचा. एक सेल्फ फायनान्स. मी एवढा सांगतो, ते सेल्फ असो ना तर काही असो. मी मागच्या वेळेला पण धनगरला बोलून सांगितलं होतं आपल्या ऑफिसमध्ये, तेव्हा मी जायचो. मी तर पदावरती त्याच्यानंतर कधीच नाही आलो, बरोबर. तेव्हा पण धनगरला सांगितलं होता, तू असं समजून चाल, 10-15 पोरगा एक पण नसणार. मी जो सायन्सची परवानगी आणले निवड मुलींकरता आणले, कारण मुलींना आपल्या इथून शापूरला जायचा, बिर्लाला जायचा. मी त्यांना म्हणजे उदाहरण पण दिला ते रिंकू पाटीलचा, काय ते वन साईड होता, मग तिच्यावरती काय ऍसिड टाकला का राखेल टाकला, पेटवले त्या बिचारीला पोरीला. आणि मग आपले पालक पण घाबरतात ना, आणि पालक घाबरण्यापेक्षा मुलींना पाठवायचे कसे, तो पण एक प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न असा होता, मुलगी इथून शापूरला जाणार, अर्धा तास जायला लागणार, अर्धा तास यायला लागणार, 1 तास त्या पोरीचा फुकट जाणार. आणि जेणेकरून पोरी हुशार, मग पोरी हुशार, पोरगी जर 1 तास जर आपल्या घरात थांबली, बसले तरी तुम्ही हरकत नाही, 1 तास जरी तुम्ही थांबली पोरगी, तरी ती 1 तास जर तिने 1 तासातला अर्धा तास अभ्यास करू द्या, तरी पोर चालली कुठल्या कुठे ती, मार्क आणखी तिचे वाढले जातात. हा उद्देश ठेवूनच ते केला होता मी. नाही तर मला काय हौस नव्हती. तेव्हा पैसे नसताना मीच माझ्या याच्याने ते सायन्स पण मी मानला. मी माझ्या याच्याने ती परवानगी पण आणली सायन्सची. भले कोणी चालवून नाही दिली किंवा काय काड्या घातल्या, कोणाला काय घालायच्या त्या घातल्या काड्या. त्या वेळेला सुद्धा जनरल सभेमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगतो, अरुण जनरल सभेमध्ये परवडणार नाही बोलत होते. अरे परवडणार नाही, आपण धंदा करायला नाही बसलो इथे. आणि त्यावेळेला आता चेअरमन म्हणतो ना का बोलायचं नाही मला त्याच्याशी म्हणून फोन नाही घेतला भरतकडनं. तर त्यावेळेला पण काय आता बोलतो म्हणून मी कधी लिंक तुटू दे जाऊ दे. तर आपण ते चालू करायला मला वाटतं असं काहीतरी सांगत होतो. आणि मुलीचा कशासाठी तुम्ही, आणि जरी तुम्ही म्हणता ना भाऊसाहेब का 6 लोक शिक्षक आहेत, काय तुकडी वाढली असेल, म्हणून धनगरला पण सांगितलं होतं 10-15 पोरी मी कधी पण ते जर ऍडमिशन करता आले तर त्यांना ऍडमिशन द्यायला लागेल. मग परवानगी तू भले जिल्हा परिषद मधनं आण. याच्या मोठ्या भावाला मी सांगितलं भाऊला का भाऊ तू काय काळजी करू नको, पोरींना आपण ऍडमिशन इथेच देऊ. अभ्यास चांगला होतो पोरांचा, पोरं हुशार असतं, 81% मार्क आहे त्या पोरीला. हा भाऊनी सांगितलं मला 3-4 दिवस झाले, तरी पण आज आमच्या ते डोक्यामध्ये बसते पोरी हुशार. आधी भरलेला होता का फॉर्म, लॉक नव्हता केला का? केलाय लॉक, मग सगळं केलाय, लागलाय पण नंबर तो आता लागलाय ना. मी एवढी दिवस नाही लागला, म्हटलं काय लागलं. ठीक आहे, एवढे दिवस भाऊसाहेब आम्ही दुसरीकडे ट्राय केलं, तरी सुद्धा ना भाऊसाहेब अपेक्षा आहे उच्च शिक्षण घ्यायचं, आमच्या पण काही अपेक्षा आहेत. दुसरीकडचा पण नाही झालं आमचं तिथं ऍडमिशन. पण तरी सुद्धा भाऊसाहेब शेवटी माझा हे वेगळाच आहे. पोरी भले 2-4 ठोले ते नाही पण दिले ऍडमिशन, तरी मी येणार नाही तुम्हाला सांगायला का द्याच म्हणून, आग्रह नाही करणार. सांगून विनंती करून सांगण्याचा प्रयत्न करेन, पण यांचा आग्रह राहणार पोरींचा. कारण ते मी काय सोचलंय ना मला माहित. आणि त्या सायन्स हॉलला पण ना त्यावेळेला भाऊसाहेब परिस्थिती खराब होती आपली संस्थेची. मी लोकांची मदत घेतली, लोकांची दिले, कोणाकडनं दरवाजे घेतले, कोणाकडनं सिमेंट घेतला, त्या काय घ्यायचं तो घेतला. पण पुन्हा सांगितलं त्या विलास शेलारला का विलास तू पण तिथे लहानाचा मोठा शाळेमध्ये तू शिकलेला आहे आणि मोठा झाला आहेस, तू आणखीन मोठा होशील, तू मुलांचा आशीर्वाद घ्यायचा तुला. तर आलेल्या भावात सिमेंट द्यायचं. आलेल्या भावात त्याने बिचाऱ्यांनी सिमेंट दिला. या अनिल मानविडे बिनवडेंनी दरवाजे दिले. बऱ्याचशा साहित्य लोकांकडनं मी घेतलंय. मी काय माझ्या घराला नाही लावायला घेतला तो.
मी पोरांकरताच घेतलंय. त्यावेळेला पोरांना तुम्हाला सांगतो तर महेश मुलांना सकाळी बोलवायचे झेंडावंदनला, 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला बाहेर तशी उभे ठेवायचे. का हो सर, तुम्ही होते का तेव्हा? हां, बाहेर मी आल्याच्या नंतर मुलांना याच्याकडे तू 200 वडे दे, मुलं पण भरपूर आपली, कोणाकडनं 100 वडे दे, कोणाकडनं 100 समोसे घे, लोकांनी दिले. आणि मग मी त्या पोरांना त्यावेळेला देत होतो काय. आणि आज पण काय कमी नाही करत. ह्या बाजूचा हॉल आहे तुमचा, हां आहे का नाही तो? हां, मग त्याला पण मी 4 लाख आणि वरती पैसे दिलेत ना. मी काय बोर्डर लिहिलं का? माझे काय पाठी लावले का? मुलांना जे पाणपोळी दिली करून, तुमच्याकडनं क्वाक पण नाही घेतला. ते क्वाक तरी घेतला का स्वतःच्या खर्चाने? आणि पदावरती नसताना आता मध्ये तुमचा रिझल्ट चांगला लागला. रिझल्ट चांगला लागल्याच्या नंतर काही आले मी. मग आता तुम्हाला कदाचित कमी असेल, 80-90, 70-80 असेल, काय असेल ते. शिक्षकांना आहे ना लाखाच्या पुढे आहेत ना हो तुम्हाला पगार. हा, तरी सुद्धा बाबा का दिले तुम्हाला ते मी पैसे? का ते शाबासकी, तुमच्याकडे चिकार पैसा आहे, मला पण माहिती आहे. पण तुम्हाला ट्रिपला झाला पैसे दिले. हा, मागे तुमच्या ट्रिप पण घेऊन जायचो, सगळं काय करत होतो. का करायचो? तर तुम्ही आमच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवता, त्यांचा रिझल्ट चांगला लागतो, त्यांची पायरी वरच्या चांगल्या प्रकारे होते. त्याकरता तुमच्या पाठीवरचे एक शाबासकी म्हणून ते पैसे द्यायचे आहेत. नाही तर तुमच्याकडे ते पैसे नाहीत कमी, तुम्ही माझ्यासारख्याला विकत पण घ्याल. पण ती शाबासकीची जाऊ, बाकी काय ना. मी पण काय टाटा बिर्ला अंबानी नाही काय उजून काढून द्यायला. आणि प्रत्येक वेळेला गरीब विद्यार्थ्यांचे पैसे पण भरतो मी, नाही भरत असा पण नाही. आणि मग माझा फोन नाही घ्यायचा. मी केला असता तर उचलला असता, चालला असता. अरे तू बसलाय माझ्यामुळे, बघू पुढे काय, बघू ना पुढे. आता यांचं काय करता? माझं तर म्हणणं 16,000 पण नका घेऊ. मला यायला लागलंय, माझी ताकद खर्च करायला लागले. आता 16 पण नका घेऊ. ते 5 काय संबंध काय तो? 5,000 रुपये 16,000ची पाव देत होते ते. आणि 5,000 रुपये एक्स्ट्रा मॅनेजमेंटच्या मागत होते. मॅनेजमेंटचा काय संबंध येतो पैशांचा? आम्ही पण तिथे ग्रामपंचायत मध्ये पण आहे, आम्ही नाही कोणाकडनं पैसे मागत ना. तिथला चहा पित मी, अरुण चहा पितो मी तिथला. मीटिंगच्या वेळेला फक्त चहा पितो, थांबतो. नाही तर जेवायला पण नाही थांबत, काय खायला पण नाही. जशी इथली परिस्थिती होती तसंच मी सगळीकडे असतो. आणि काय झालं नाही. आता किती पैसे भरायचे त्यांनी मला यायला लावलाय, माझी ताकद खर्च झाले. माझं तर म्हणणं 1 पैसा पण नाही घ्यायला पाहिजे. ही शाळा पोरींकरताच मी चालू केलेली आहे. आणि ऍडमिशन देऊन टाकलं त्यांना. मॅडम पण आहेत ना, मॅडमला पण कशाला बोलवलं पाहिजे? मेन त्याच आहेत ना सर. आमच्यावर काय नाही ना, तुमच्यावरती नाही. बरोबर आहे, आमचा काय रोल नाही. मग तसं त्यांचं पण काय, त्यांना पण संस्था पुन्हा डोळ्यावरती पकडेल. नाही तर आधी धरलेलाच आहे, संस्थेला पण धरले आहेत, तुम्हा पोरांना पण धरलेले आहेत. काहीतरी 1-2 तर इथंच आहेत, तिसरा कोण मध्येच रडत होते नाही काय तिथे. मी इथं येत नाही म्हणून काय माझा संपला नाही सगळा, आहे ना. कशासाठी रडत होते? का रडत होते रे? कशात कोण दम देत होता? मी तर ऐकलं दमदाट्या पण केलं. ही संस्था भले तुमच्यावरती अंकुश ठेवण्याकरता असतात, पण शाळा जी आहे ना, ही शाळा इथल्या कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची आहे. तर तुम्ही त्यांना कधीच वेटीस नाही पकडलं. बोलवा ते मॅडमला बोलवायचं आहे. तर मुली तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही होते त्यावेळेला. त्या मुलींकरता काय काय केलंय, काय नाही केलंय ते सगळं. आणि आत्ता पण काय करतो आणि काय नाही करत, बरोबर. मागच्या वेळेला पण दोन्ही वेळेला त्याच्या आधी पण चेक दिलेत सगळं. कधी मला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव आम्हाला. मग मुलींचे तुम्ही 16,000 घेता तर कुठल्या बेसवरती घेता?
तुमच्याकडे शिक्षक काही याच्यावरती आहेत 40% 20%, पुन्हा आता 60% 40% होऊ द्या त्यांना. म्हणजे 20-22 वर्ष झालेत त्यांना, काय कधीच व्हायला पाहिजे होते. आता हे 5 पैसा कायदा होता म्हणून ते पास झालेत आदिवासींचे, ते तरी कुठून झाले असते. आणि त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत भाऊसाहेब, 3.5 लाख रुपये घेतल्यात. एक माणसाकडे पैसे नव्हते. आणि माझ्याकडे मी पुराव्याशिवाय बोलत नाही, मला गरज नाही कोणावरती आरोप करायची. ज्या वेळेला अमृतकर आणि या सूर्या रोट्याचा पोरगा तो माझ्या घरी बसलेले होते, 2 जण. ते बसलेले असताना तुमचा जो काय तो शिक्षक रे इथला रे काय हे इथला आवाळ्याचा कोकला सर आले होते. आता त्यांना माहिती आहे बाकीचं तर काही घेणार नाही. त्यांनी थोडीशी मला भाजी आणली होती, शिकारीची भाजी होती आणि थोडेसे मासे होते. तर ते मासे थोडीशी भाजी दिली, ठेवली. म्हटलं बसा. त्याचं अभिनंदन केलं. बरं झालं. तुम्हाला किती टक्के झालं? बोलतो 40%. 20% ना? 20%. हा 20%. दुसऱ्यांदा 40% झालं. त्याचं अभिनंदन केलं, बसवलं, पाणी दिलं, चहा दिला. बोल सर किती पैसे दिले? हे दोघं ऐकतात. तो सूर्या रोटेचा पोरगा पण ऐकतो आणि अमृतकर सर पण ऐकतात. बोलतो 3.5 लाख रुपये. काय आता त्याचा काय करायचं असले करतीलच काय. आणि हे काय साधे नाही. तर आदिवासी नाही घ्यायला पाहिजे. आणि त्याला पण मला वाटते 2014ला मला वाटते तो लागलेला आहे, बरोबर. म्हणजे आज त्याला 10-11 वर्ष झाली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 वर्ष ह्या मुलांना आमच्या मुलांना आपल्या मुलांना फुकट शिकवलेलं आहे, बरोबर आहे ना. विनावेतन शिकवलेलं आहे. तर मग पुन्हा त्याला जर 10 वर्षांनी जर पुन्हा त्याला जर काय मिळते चटणी भाकर, त्याच्यात पण हिस्से घ्यायचे काय. यांचे 7-7 लाख गेल्यात म्हणून तुमचे गेले तर तुम्हाला 100% झाला ना. तुम्हाला 100% झाला, त्यांना 20%. आणि आदिवासी आणि ही पण झाली आदिवासी पण आता येते माझ्या तोंडात वाईट. त्याला अरुणला आमच्या कदाचित राग येईल. अरे तुम्हाला सरकारने दिलंय, आम्ही कोणी नाही देत. जेव्हा सरकार देतो ना मग सरळ पेपर घ्यायचे, काय आडलं पुन्हा आणायचे पेपर. तर एवढे पैसे गेले. अरे त्याच्याकडे पैसे नव्हते भाऊसाहेब. अरे लगेच पटकन निघाला पा. म्हणजे जवळचा माणूस असला का अरे चुरीवरती येतो आणि थोडासा अंतरातला असला का माहो जवळवरती येतो. तर त्याच्याकडे पैसे नव्हते. तुमचा एक शिक्षक, तुमच्यापैकी एक शिक्षक सुधीर कंटेनी त्याला 50,000 रुपये त्यावेळेस. पहिली गोष्ट त्याच्याकडनं तो सोना घेत नव्हता. सोना ओळखीचा नाही म्हणून. मग त्याने सुधीर कंटेला बरोबर नेला. सुधीर कंटेकडनं तो सोना त्यांनी घेतला. काय पैसे होते त्याचे ते त्याला दिले. ते पैसे पण कमी पडत होते, कमी पडतात म्हणून सुधीर कंटेने 50,000 रुपये दिला. ते तुझ्या समोर असे गोरेबारीचे पैसे. अरे एखादा आता त्याच्याकडे जर शिक्षकाने ते सुधीरने नसतेच दिले मग. आणि हे विचारा तुम्ही, सुधीरला लागला तर तुम्ही त्याला नाही विचारू शकत कारण तो साहेब आहे ना. सुधीरला विचारला अंतर्गत हरकत. आणि याला माहिती आहे ना संजय तुझ्या समोर प्रूफ करून घेतला ना ते सुधीर कंटेचा. मग मॅडम आता या 2 पोरीने मला यायला लागलाय. माझा हा टाइम असतो झोपायचा. आज उपवास खिचडी बिचडी खाल्ली होती, झोपलो असतो. मला या टायमाला यायला लावलाय. माझी ताकद खर्च झाली. पोरींची पावती किती असते ती 48-47 रुपयाची किती. आता 294 आणि 16,000 अशी 2. नाही ते 294ची घ्या. आणि तुमच्या अंगाशी आला तर तुम्हाला मागे पण मी ऑनलाईन आहे सर. ऑनलाईन आहे. मग ऑनलाईन ते पैसे भरायला लागणार आहेत. ऑनलाईनचीच फी आहे. अच्छा. एक 294ची जे आपले आता आले ना अनुदानावर 40%, तर त्या तुकडीची 294 रुपये शासनाकडनं आपण हे करून घेतलं, अप्रूव्ह करून घेतलं. ती 294 आहे त्या तुकडी 80 विद्यार्थ्यांची. आणि 80 विद्यार्थ्यांची 16,000 रुपये असं. 294 रुपयाचे झालेत तुमचे. नाही ते यांचं जे नंबर लागलाय ना तेच त्यांना विचारला मग का नंबर कशातून लागला. तर तो सेल्फ फायनान्स मधून लागलाय त्यांचा. म्हणजे 294 मध्ये नाही 16,000 16,000. ठीक आहे. काय कमी होणार नाही तुम्ही सांगत नाही होत असतील तेवढीच आहे. म्हणजे त्या तुकडीची कमी. मी आग्रह नसता केला.
मला यायला लागलाय आणि माझं काहीतरी आहे याच्यामध्ये आणि मी कधी कोणाला एकाला तरी पण सांगा कोणाला त्रास दिला किंवा कोणाला काय बोललो किंवा काय आपलं आपण ते बाहेरचं बाहेर काय कमी करता येईल. आम्हाला कसं आहे आता जसं चेअरमन सेक्रेटरी तसं तुम्ही आहे आम्हाला तो शेवटी शाळेचा विषय आहे पूर्ण हा तुमच्या यायचे तुम्ही सांगत म्हणून मी म्हटलं का मॅडम काय फक्त एवढी माहिती फक्त तुम्हाला एवढी मी देऊ शकतो का 2 तुकडे आहेत. एक 294चे जे अंशतः अनुदानित आहे तिचे 294 रुपये फी आहे, तिची काही 16,000 रुपये नाही आहे. आणि एक जे आहे सेल्फ फायनान्स तिची 16,000 रुपये 80 विद्यार्थी. घ्या 294 पण त्यांचा त्याच्यातून लागला नंबर सर सेल्फ फायनान्स मधून नंबर लागला त्यांचा. दाखवा तुम्ही सेल्फ फायनान्स दाखवा करा तुम्ही ते ती यादी असेल ना मला एवढा वाचता आला असता तुम्ही तुमचा तो ठाण्याचा साहेब आहे ना त्याचा पण साहेब असतो. नाही अरे बाबा तुमच्यावरती सगळ्यांवरती विश्वास आहे माझा. नाही बोलले ते करा ना त्याच्यामध्ये 294 मध्ये कसं ऍडजस्टमेंट करा. तसं चिक्कार गोष्टी होतात इथे, चिक्कार गोष्टी घडतात. हे पण घडवा, हे घडवा ना घडवा. नाहीच बोलला तर माझ्या घरी पैसे घ्या तो फोन कर फोन करा. नाही रे असं कधीतरी होते तसा तू काय राग धरणार नाही मला. 294 त्यांचं घेऊन ठेवतो मी घेऊन ठेवतो म्हणून पेंडिंगला ठेवून त्याला काय अर्थ आहे. पावती देऊन टाक ना उद्यापासून पोरगी येईल ती घेऊन आणि काय प्रॉब्लेम मागे तुम्हाला माहिती असेल भाऊसाहेब कोरी चेक दिले होते दिला होता ना तसं सांगा नाही तुम्ही असं बोललो तुम्ही असं घेऊन ठेवा. ऐका ना आता ऐका तुम्ही ऐका तुम्ही 2 मिनिटं माझं ऐका. कारण हा कसं आहे मी आहे क्लर्क हा अथॉरिटीचा विषय बरोबर जे आहे जी वस्तुस्थिती आहे ती मांडतोय मी. काही इथे काही चोरी छुपे आणि काय आपण हे घेतोय असं काही नाही. जी आहे ती लिगली फी कधीच नाही घेणार. लिगल फी बाळूजगेचा शब्द आहे लिहून देतो लागला जो विद्यार्थी इकडे येईल त्याला चुकीची माहिती नाही देणार आपण. जे वस्तुस्थिती आहे ती तुमच्याकडून मांडली. मग ते 294 तिथे घ्या पैसे पावती द्या त्यांना आणि उद्यापासून त्या पोरला येऊ द्या. आणि जर कधी तुमचे साहेब लोक ते मोठे मोठे ऑफिसर आहेत ते काय तर त्यांनी जर काय बोलले तर मला फोन करा मी बाकीचे पैसे पाठवून देतो. जमल का असं करून. तू आपला स्थानिक आहे ऐकलं का. आणि 16,000 आणि अधिकचे 5,000 कसले घेतले जातात ते मॅनेजमेंट ऐकलं कोट्यातून नंबर लागला त्यांचा. म्हणजे मग ऍडमिशन घेण्यासाठी 16,000 रुपये लागतात की 21,000 रुपये लागतात त्याच्यातून सेल्फ फायनान्स. सेल्फ फायनान्सची फी 16,000 रुपये आहे आणि मॅनेजमेंट कोट्यातून त्यांचा नंबर लागला म्हणून त्यांना ते कमिटीने सांगितलं असं सांगितलं असेल ना का बोलू सांगितलंच. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली ते माझ्या सगळ्या गोष्टी केल्या पाठवला. मामा पण तोच मामा आहे तुमचा चेअरमन आहे ना तोच मामा आहे. मी डायरेक्ट बोलतो त्याला ज्या अवकात पण नाहीये. काय पोहोचलाय ते आम्हाला माहिती आमच्या अंतर्गताला माहिती त्यांना काय पोहोचलंय ना आम्ही आमच्या अंतर्गताला माहिती त्यांना नाही माहिती कारण ते आता काय सिटीमध्ये राहतात त्याच्यामुळे त्यांना काही माहिती नाही. ना 294 मी आलोय ना काय आमचा पण काहीतरी आहे संपला नाही बाळूजगेचा तर 294 घ्या त्यांना ते देऊन टाका ऍडमिशन. आणि तुम्हाला त्रास होत नसेल तुम्हाला कोणी काय बोललाच तर मला फोन करा. मला बोलायचं नाही विषय ऐका ना ऐका मला फोन करा मी पैसे बाकीचे पाठवून. विषय नाही बोलायला तर नाहीच पाहिजे बोलायला पण नाही पाहिजे मागायला पण नाही. मुळातच त्यांचा नंबरच सेल्फ फायनान्स मधून लागला. ठीक आहे ना काय हरकत नाही ना कराच आहे तुम्ही आपले त्या फायनान्स मधून कुठल्या फायनान्स लावा आपण नाही करू शकत ते तिकडनं ऑनलाईनच येत आहे. ठीक आहे मग ते काय ऑनलाईन आहे ऑनलाईन त्यांना पण माहिती आहे. मग आता ते होणार नाही का. हा फीचा विषय हा समजा हे झाला तुम्ही सांगा मी त्याला काय बोलू शकतो. ते 294 घ्या ना
आणि तुम्हाला काय त्रास होत असेल ना तुम्ही मला फोन करा, ते पैसे पाठवून देईल. नाही, त्रासाचा ना विषय तो त्यांचा नंबरच त्या कोट्यातून लागला. जो औषध अनुदानितचा कोटा आहे ना तो वेगळा आहे आणि सेल्फ फायनान्सचा कोटा त्या नंबर याच्यातून त्यांचा नंबर लागला. त्याच्यामुळे ती 16,000. 16चं कमी नाही होणार, करता नाही होणार. 16 भरायलाच लागतं. ते पाचाचा काय नाही, 5चा तो याचा विषय होता. नाही ते पाचाचा बस झाले बरोबर. हा कोणाकडनं खायचे असतील ते तुम्ही भरा, तुमचे त्यांनी भरावे घ्यायचे. कोणाला द्यायचा तेवढा द्याच राहत. आणि ते काय जास्ती दिवस नाही चालत असं कोणावरती अन्याय केलेला अजिबात नाही चालत. अन्याय केलेला न्यायाने राहा. चला आज नाही उद्या तुम्हाला यश होईल, तुमचा पण कल्याण. त्या अन्याय मी याला आता मगाशी महेशला विचारला म्हणून काय रे मागे तू रडत होता, तू आणि ह्या दोन पोरी कोण, एक ना सूर्याची सून कोण, काय झालं होतं मागे तुम्हाला कोणी बडबड केली होती तिकडे? मी नव्हती, ही होती वाटतं आणि सानवी होती. सानवी आणि तुम्ही होता का? आणि आपण होतो ना मॅ नव्हतं. मला तर तुझं नाव, तुझा हिचा आणि त्या पुरीचा अशी नाव ऐकायला आली. ते जाऊ दे, शेवटी काय चुकल्या असतील तर मग ऐकून पण घ्यायचं, चुकले नाही तर कोणीच ऐकू नका. काय गरज नाही पडली, कोणी पण भाषाचं असेल काय गरज नाही. आता तो मॅनेजर नाही का बँकेचा, तो शिखर बँकेचा मॅनेजर विरोध होता तेव्हा 22 वर्ष अगोदर. तो शिपाई आहे, त्याला कुठे घेतो, फिरवून करतो. तू हो माझ्या मागे लागत होती, तू हो, तुला आमचं काय गरज नाही. पण मी बोललो त्याच्यासाठीच मला व्हायचं आहे, कारण त्याच्यावरती अन्याय झाला होता. आणि तो शिखर बँकेचा तुझ्या पप्पाला पण त्यावेळेला विरोध होता. विरोध म्हणजे माझा आणि भेरेचा जेव्हा कॉम्प्रोमाइज झाला तर मी प्रूफ करून देईन, प्रूफ. मग ते रमाकांतला कशाला, मग तू हो ना. मी बोललो त्याला शब्द दिला, मी चुकून चाडणारा बाळू जगे नाही, शब्द दिला, विषय संपला. दुसऱ्या वेळेला पण तो हॉस्पिटलला होता ना, जेव्हा येणार होता तेव्हा पण मी सांगितला ह्या सूर्या रोटेला, आता जो माझे सेक्रेटरी केला ना त्याला सांगितलं मला निसता तो दिसला ना मिटिंगला येऊन, त्याने इच्छुक हो का नाही हो, दिसला तरी तू कॅन्सल आणि तो. आणि हे मी सांगतो माझ्यावरती विश्वास ठेवू नको, ठेवशील तर ठेव, नाही तर या सुभाष लोटला विचार, त्या 7वीला विचार ना. आता तो चेअरमन म्हणून बसलाय ना, रडू नको तू, आम्हाला पण कधीतरी आठवण येतात. तर त्या 7वीला पण विचार ना, खरं आहे का खोटा आहे ते. एका हॉटेलला आम्ही ठाण्यावरनं येताना एका हॉटेलला थांबलो होतो. सुभाष लोटे होता, हा 7वी साहेब होता बँकेचा, आता तो शिखर बँकेचा अध्यक्ष तो होता. तिसरा हो सूर्या रोटे होता. 3 7वी सूर्या रोटे, सुभाष लोटे, मी 4 आणि आमचा ड्रायव्हर 1. 5 लोक जेवायला बसलो. तर जेवताना तिथेही त्याला सांगितला तू ठीक आहे, तुला बोललोय ना ठीक हो तू, पण तो हॉस्पिटलला आहे, तो जर आला तर तुमच्यावरती फुलली आणि तो वाटणार. आणि एवढा सगळा आम्ही करून आमच्यात असू दे नाही, देव आहे माझ्याबरोबर, मला कोणाची गरज नाही, देवाची गरज आहे फक्त. ते मागावं त्यांनी माझ्याकडे, मी विचारेल त्यांना 16,000 घ्या आणि त्यांना पावती द्या मिळून. आणि बरं 16,000 भरतो ना आम्ही, दुपारी पण भरायला तयार होतो आम्ही. काकांना नसतील तर आता आम्हाला काय तुमचं चेअरमन सेक्रेटरी आणि जे पदाधिकारी आहेत ते पण आपल्याला पदाधिकारीच आहेत, त्यांच्या सध्याला आम्ही काय का हो. आमच्या मगाशी त्यांनी फोन नाही उचलला काय, आणि मी केला असता नसता उचलला चालला असता काय. आज तुम्ही ऍडमिशन घ्यायला आले होते 11वीचं, काय झालं नक्की तर काय सांगा? सेल्फ फायनान्समधून आमचा नंबर लागला, पण ते सेल्फ फायनान्सवाले बोलतात की तुमचं मॅनेजमेंटमधून लागला आणि 16,000च्या जागी 21,000 फी मागतात. तर हे बरोबर नाही ना. तुम्ही फी किती भरायला तयार होतो? आम्ही 16,000 भरायला तयार होतो, पण ते 21च मागतात, वरचे 5 मागतात मॅनेजमेंटचे. म्हणून ते माझ्याकडे आले
म्हणून आम्ही मामांचा सहारा- मॅनेजमेंटचा काही संबंधच नाहीत ना. आम्ही मामांचा सहारा घेतला. मामांना फोन केला आम्ही, असा असा विषय आहे. ते सातवी साहेबांशी आम्ही बोललो. सातवी साहेबांनी यांचा फोन नाही घेतला मामांकडे, मामांचा फोन नाही घेतला, म्हणून आम्हाला मामांकडे जाण्याचा विषय भाग पडला. नाही, माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं बोला मॅनेजमेंटचा कधीच संबंधच नाही आलेला. हे 5,000 मागतात कसले ना घेतात कसले 5,000 रुपये, काही संबंध येत नाही. खऱ्या अर्थाने ते 16,000 पण नाही घ्यायला पाहिजे, कारण जवळजवळ 6 शिक्षक का काहीतरी त्या याच्यावरती आहेत, अनुदानावरती आहेत शिक्षक. काही शिक्षक आहेत अनुदानावरती आहेत. ते दुसऱ्या ह्याच्यातनं लागला ठीक आहे, 16,000 रुपये घ्या तुम्ही. ऍक्च्युली तिचा नंबर, तिला 81% आहेत, तिचा नंबर 294 मध्येच लागला पाहिजे. पण ते काय झालं, आम्ही IT ला गेलो, IT ला नंबर नाही लागला, जास्त पैसे मागायला लागले, म्हणून आम्ही मामांकडे आलो. मामा बोलले इथे तुमचं ॲडमिशन आम्ही मुलींसाठी केलं, त्याच्यामुळे आम्ही इथं आलो. नाही, मुलींसाठी जर हे जरी नंबर नसा लागला ना तरी मी आमच्या धनकर सरांशी बोललो ना मागे, प्रत्येक वेळेला यायचं. आता मी येत पण नाही, इथला तोंड पण नाही आपण बघत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.